ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट बनवण्याची पद्धत. घरातील माणसे 3 ते 4 असल्यास 100 ते 125 लिटरचा ड्रम किंवा बादली घ्यावी. त्यापेक्षा अधिक माणसे असतील तर 200 लिटरची घ्यावी. त्या ड्रमला तळाला 2 ते 3 एकाच ठिकाणी छोटी भोकं पाडावीत. ड्रमला बाहेरून 3 बाजूला 4 ते 5 ठिकाणी अशीच छोटी भोकं पाडावीत. टीप: यामुळे हवा खेळती राहते. ड्रम विटांवर ठेवावा जेणेकरून पाणी भांड्यात जमा होईल. आवश्यक साहित्य: सोडणं, काथ्या किंवा किशी, पालापाचोळा, कंपोस्ट, कल्चर पावडर व स्प्रे. तळाला सोडण्याचा एक थर लावावा. दुसरा थर काथ्या किंवा किशीचा लावावा. तिसरा थर सुका पालापाचोळ्याचा लावावा. शेवटचा थर वरती सुमारे 4 इंच जाडीचे कंपोस्ट घालून लावावा. आता ड्रम तयार झाला. फक्त पहिल्यांदा एकदाच 2 तांबे पाणी ओतावे. ते खालच्या भोकातून बाहेर पडले पाहिजे. आता त्यावर ओला कचरा पसरून घाला. त्यावर काळी व पांढरी पावडर कल्चर 1 चिमूट टाका. चमच्याने ओला कचरा व वरच्या थरातील कंपोस्टमध्ये मिसळा. वरून स्प्रे मारा. बस, झालं काम. आहे की नाही सोपं? घरच्या घरी कंपोस्ट खत बनवणं आता इतकं सोपं आहे. पण हे खत उत्तम दर्जाचं होण्यासाठी पुढील काही गोष्टींची नियमित काळजी घ्या. दररोज ओला कचरा ड्रममध्ये टाका आणि तो नीट हलवून घ्या. आठवड्यातून 2 वेळा. प्रक्रियेला वेग देण्यासाठी त्यावर कंपोस्ट कल्चर आणि स्प्रे वापरा. 3 महिन्यात तुमचे 2 किलो शुद्ध दाणेदार कंपोस्ट खत वापरासाठी तयार होईल. लक्षात ठेवा, महत्त्वाच्या टिप्स: ड्रम थेट उन्हात किंवा पावसात ठेवू नये. सावलीत ठेवावा. एकाच दिवशी जास्त कचरा टाकू नये. ड्रममध्ये पाण्याचा अतिवापर टाळावा. हा छोटासा प्रयत्न मोठ्या बदलाची सुरुवात आहे. हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अधिक माहिती किंवा मदतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण, www.snmcpn.org, 7276041701.